ओके, गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. काल आपण इथर्सचे रिॲक्शन पाहत होते. इथर्स आहे ना, बरोबर आहे. इलेक्ट्रोफायलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन असतात इथरचे पण, फिनॉलचे बी असतात, इथरचे पण असतात. इलेक्ट्रोफायलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन ऑफ इथर्स. बघा काय चालू होता, इलेक्ट्रोफायलिक, राईट, इलेक्ट्रोफायलिक सबस्टिट्यूशन, इलेक्ट्रोफायलिक काय म्हणावं, सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स ऑफ इथर, इलेक्ट्रोफायलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स ऑफ इथर्स. यामध्ये आपण पहिली रिॲक्शन काल एक पाहिली होती, ब्रोमिनेशन. इथर्सची अरोमॅटिक असतात इथर. इलेक्ट्रोफायलिक आला की अरोमॅटिक असतो, लक्षात ठेवा. इलेक्ट्रोफायलिक, अरोमॅटिक, ॲलिफॅटिक, न्यूक्लिओफायलिक दोन प्रकारचे असतात, इलेक्ट्रोफायलिक आणि न्यूक्लिओफायलिक. तर आता आपण इथरचे इलेक्ट्रोफायलिक रिॲक्शन पाहिलो. दुसरी रिॲक्शन चालू आहे आज. पहिली झाली होती ब्रोमिनेशन, ॲनिसोलचं पाहिलं होतं आपण, ॲनिसोल, ब्रोमिनेशन. आता पाहू नायट्रेशन. ठीक आहे. नायट्रेशन म्हणजे काय करतो आपण, ॲडिशन ऑफ NO2 ग्रुप. ॲडिशन ऑफ NO2 ग्रुप इज कॉल्ड एज नायट्रेशन. तर आता याच्यात पाहू ॲनिसोल. ॲनिसोलचा स्ट्रक्चर काल कसा पाहिला होता आपण, बेन्झिन रिंग काढायचं म्हटलो मी. बेन्झिन रिंगला वर काय असतो, OCH3 है ना. याला आपण काय म्हणतो, ॲनिसोल. इट इज कॉल्ड एज व्हॉट, ॲनिसोल. नायट्रेशन करूत, ॲनिसोल ऑन नायट्रेशन विथ नायट्रिक ॲसिड HNO3. कसा घ्यायचा, कॉन्क, कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड आणि कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. H2SO4 म्हणजे काय, सल्फ्युरिक ॲसिड. या दोघाला मिक्सचर म्हणतात, नायट्रेटिंग मिक्सचर. इट इज कॉल्ड एज नायट्रेटिंग मिक्सचर. दिस मिक्सचर इज कॉल्ड एज व्हॉट, नायट्रेटिंग मिक्सचर. सो ॲडिशन ऑफ NO2 ग्रुप. म्हणून याची मांडणी कशी करायची, नायट्रेशन रिॲक्शनची मांडणी लक्षात ठेवा नेहमी, OH आणि NO2 असा लिहावा. नायट्रेशनला OH NO2. म्हणजे आपल्याला काय करता येते, NO2 ग्रुप टाकता येतो, NO2 ग्रुप टाकता येतो, OH आणि हे काय, NO2. ॲडिशन ऑफ NO2 ग्रुप. So it forms a mixture, again it gives a product. हा OCH3 जशाला तसं. ॲनिसोल याला काय म्हणतात, ॲनिसोल. OCH3 वरचा OCH3 तशाला तसाच असेल, ॲनिसोल. और इट इज ऑल्सो कॉल्ड एज फिनिल मिथिल इथर. फिनिल अल्फाबेटिकली कोण येतो, फिनिल, नंतर कोण येतो, मिथिल. फिनिल मिथिल इथर, फिनिल मिथिल इथर. फिनिल मिथिल इथर. ॲनिसोलचं दुसरं नाव काय आहे, फिनाइल मिथाइल इथर, राईट. नायट्रेटिंग मिक्सचर म्हणूया आपण याला. तर अर्थोला नायट्रो ग्रुप ॲड करू. कोणता ग्रुप ॲड करतो आपण, NO2 नायट्रो ग्रुप. एक होईल अर्थोला आणि एक कुठे होतो, प्याराला. कोणता ग्रुप, NO2 ग्रुप अर्थोला आणि NO2 ग्रुप प्याराला. ॲडिशन ऑफ NO2 ग्रुप. ॲनिसोलमध्ये NO2 ग्रुप ॲड केला आपण, कुठे आणि कुठे, एक अर्थोला गेला आणि एक प्याराला. याला काय म्हणावं आता, आर्थो नायट्रो ॲनिसोल. आणि दुसरा आहे प्यारा नायट्रो ॲनिसोल. दोन ॲनिसोल भेटेल, याला काय म्हणूया आपण, इट इज कॉल्ड एज प्यारा नायट्रो ॲनिसोल
आणि ऑर्थोनायट्रो ॲनिसोल. बाय प्रोडक्ट काय निघेल? H2O. द बाय प्रोडक्ट विल बी, व्हॉट इज द बाय प्रोडक्ट? H2O. आली लक्षात रिॲक्शन? दिसते आता? क्लिअर दिसते का? राईट. नाही दिसत असेल परत सांगतो, पहा फक्त लक्ष द्या. तर ही झाली रिॲक्शन. कोणती झाली? नायट्रेशन रिॲक्शन. या रिॲक्शनला काय म्हणलो आपण? इट इज कॉल्ड एज नायट्रेशन रिॲक्शन. ऑर्थोनायट्रो ॲनिसोल आणि दुसरा काय भेटला? प्यारा नायट्रो ॲनिसोल. 2 प्रोडक्ट भेटले आपल्याला. ओके, सोपी आहे रिॲक्शन. नायट्रेशन, बाय प्रोडक्ट H2O ॲनिसोल. ठीक आहे. त्याच्या पुढची रिॲक्शन पाहू, फ्रेडल क्राफ्ट रिॲक्शन. दुसरी रिॲक्शन झाली ही नायट्रेशन. व्हिडिओ सेंड करायला अजून, व्हिडिओमध्ये अजून तुम्हाला डाऊट क्लिअर होतात. राईट. तर बघा ऑनलाईन क्लासमध्ये लक्ष द्या, फक्त लक्ष द्या. हां, ऑनलाईन क्लासमध्ये लक्ष द्या, सिरियस लक्ष द्या. ऐकू येले ना? ऐकू येते ना सर्वांना? ऐकू येले? राईट. काय डाऊट आहे? ऐकू येले ना? हो, राईट. आता पहा तिसरी रिॲक्शन पाहू. दुसरी झाली आहे, कोणती झाली दुसरी? आता नायट्रेशन. पहिली ब्रोमिनेशन, दुसरी नायट्रेशन. आता तिसरी पाहू, फ्रायडल क्राफ्ट रिॲक्शन. काय नाव रिॲक्शनचं बघा? फ्राई एडेल क्राफ्ट रिॲक्शन. कोणती रिॲक्शन? फ्राई-एडेल क्राफ्ट रिॲक्शन. याच्यात 2 रिॲक्शन असतात, एक अल्कायलेशन असतो आणि एक असायलेशन असतो. याच्यात 2 असतात. कोणते कोणते? एक अल्कायलेशन असते, अल्कायलेशन. फ्रेडल क्राफ्ट रिॲक्शन 2 असतात, एक अल्कायलेशन व दुसरी असायलेशन. अल्कायलेशन म्हणजे लक्ष द्या इकडे आता, ॲडिशन ऑफ अल्काइल ग्रुप, अल्किल ग्रुप ॲड करणे. अल्कायलेशन अल्किल, नायट्रेशन NO2, ब्रोमिनेशन Br. हे असं पाठ ठेवा. अल्कायलेशन ॲडिशन ऑफ अल्काइल ग्रुप. अल्काइल ग्रुप म्हणजे CH3 C2H5O. अल्काइल ग्रुप ॲड करणे, ॲडिशन ऑफ व्हॉट? अल्काइल ग्रुप. 2 असतात. पहिली पाहू अल्कायलेशन. फ्रेडल क्राफ्ट रिॲक्शन आर 2 फ्रेडल क्राफ्ट रिॲक्शन्स. वन इज अल्कायलेशन, सेकंड इज असायलेशन. दुसरी कोणती असते? असायलेशन. पहिली कोणती आहे? अल्कायलेशन. ॲनिसोलमध्ये परत हा याला काय म्हटलं आपण आत्ताच? ॲनिसोल. ऑन ट्रीटमेंट विथ अल्काइल क्लोराइड CH3Cl, मिथाइल क्लोराइड. CH3Cl हे माहीत आहे तुम्हाला. CH3Cl म्हणजे काय म्हणतात? मिथाइल क्लोराइड. ओके. फ्रेडल क्राफ्ट रिॲक्शन आली, लक्षात ठेवायचं नेहमी. इट टेक्स प्लेस ऑलवेज इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस AlCl3. हे कोणाच्या प्रेझेन्समध्ये होते? नेहमी अनहायड्रस AlCl3. हे लेविस ॲसिड आहे. हे काय आहे? लेविस ॲसिड आहे. अनहायड्रस AlCl3. फ्रेडल क्राफ्ट रिॲक्शन. फ्रेडल क्राफ्ट रिॲक्शन म्हटलं की ती रिॲक्शन अनहायड्रस AlCl3च्या प्रेझेन्समध्येच करायची. कोणाच्या प्रेझेन्समध्ये करायची? नेहमी अनहायड्रस AlCl3च्या प्रेझेन्समध्येच करायची. ॲडिशन ऑफ अल्काइल ग्रुप. हा आहे ॲनिसोल. अल्काइल ग्रुप ॲड केला बघा. ॲडिशन ऑफ कोणता ग्रुप झाला? अल्काइल ग्रुप. कुठे झाला? ऑर्थोला. असाच होईल कुठे होईल? प्याराला. OCH3 वरचा ॲज इट इज, प्याराला CH3. याला काय म्हणतो आपण मग? 2-मिथॉक्सीटोलिन. 1-2, बरोबर आहे. 2-मिथॉक्सीटोलुइन. बेन्झिनला CH3 असला, बेन्झिनला CH3 असला काय म्हणतो आपण? टोलुइन. मिथॉक्सी. 2 ला कोणता ग्रुप आहे? हा 1, हा 2. 2 ला कोणता ग्रुप आहे? मिथॉक्सी. काय म्हणावं मग याला? 2-मिथॉक्सीटोलुइन.
व्हॉट इट इज कॉल्ड 2-मिथॉक्सी-टोलुईन. आणि हे काय 4-मिथॉक्सी-टोलुईन. याला काय म्हणावं 4-मिथॉक्सी. हे मेजर असते, मेजर, एक मायनर मेजर. पॅरा प्रोडक्ट ऑलवेज फॉर्म्स मेजर. पॅरा प्रोडक्ट मेजर. अर्थो प्रोडक्ट कसा भेटतो मायनर. अर्थो प्रोडक्ट नेहमी मायनर भेटतो व पॅरा प्रोडक्ट नेहमी कसा भेटतो मेजर भेटतो. ही झाली रिॲक्शन अल्कायलेशन. फ्रेडल क्राफ्टचे 2 रिॲक्शन आहे म्हटलो मी. एक आहे अल्कायलेशन, आता दुसरी पाहू असायलेशन. कळाली रिॲक्शन. फ्रॉम ॲनिसोलपासून ॲडिशन ऑफ कोणता ग्रुप टाकला आपण अल्काइल ग्रुप. म्हणजे ॲनिसोल ऑन ट्रीटमेंट विथ मिथाइल क्लोराइड इट फॉर्म्स 2-मिथॉक्सी-टोलिन मायनर अँड 4-मिथॉक्सी-टोलिन. 4-मिथॉक्सी-टोलिन कसा भेटेल मेजर. द 2 प्रोडक्ट्स आर फॉर्म्ड. एक मायनर असतो व दुसरा मेजर असतो. एक मायनर असतो व दुसरा मेजर असतो. एक रिॲक्शन झाली, कोणती झाली अल्कायलेशन. दुसरी पाहूत असायलेशन. फर्स्ट रिॲक्शन वी हॅव फिनिश्ड अल्कायलेशन. आता पाहूत असायलेशन. सेकंड रिॲक्शन नाउ वी विल सी असायलेशन. Acylation means what? Addition of C double bond O CH3 group. This group. Addition of C double bond O CH3. या ग्रुपला काय म्हणावं असाइल ग्रुप. Acylation. It is called as acyl. Acyl. याला काय म्हणावं आता असाइल. Acylation addition of COCH3. COCH3. पहिलं काय टाकलं आपण फक्त CH3. फक्त CH3 त्याला काय म्हटलं आपण अल्किल. अल्कायलेशन. अल्किल टाकला तर काय म्हणावं अल्कायलेशन. असाइल ग्रुप ॲड केला तर काय म्हणावं असायलेशन. याला काय म्हणूया आपण असायलेशन. कोणाचा करू अनिसोलचा. अनिसोल ऑन असायलेशन. व्हॉट इज फॉर्म्युला ऑफ अनिसोल OCH3. ऑन असायलेशन मीन्स व्हॉट CH3C डबल बॉन्ड OCH3 असा ग्रुप घेऊया. CH3C डबल बॉन्ड OCl घेऊ. CH3C डबल बॉन्ड OCl. जसं मिथाइल क्लोराइड मागे काय घेतलं होतं आपण मिथाइल क्लोराइड. आता ॲसिटिल क्लोराइड. याला काय म्हणावं इट इज कॉल्ड एज ॲसिटिल क्लोराइड. ही रिॲक्शन सुद्धा करावी in presence of anhydrous AlCl AlCl3. anhydrous AlCl3 हा काय असतो लेविस ॲसिड. याला काय म्हणतात व्हॉट इट इज कॉल्ड लेविस ॲसिड. तर काय होते आता ॲडिशन कोणता ग्रुप आहे ॲडिशन पहा मला पाहून सांगा मेसेज करा. ॲडिशन ऑफ कोणता ग्रुप आहे या रिॲक्शनमध्ये ॲडिशन ऑफ कोणता ग्रुप मेसेज करा. कोणता ग्रुप आहे ॲडिशन ऑफ कोणता ग्रुप आहे या रिॲक्शनला कोणता ग्रुप ॲडिशन ऑफ असाइल ग्रुप. असाइल म्हणायचं त्याला काय म्हणायचं असाइल. ॲडिशन ऑफ असाइल. ॲडिशन ऑफ कोणता ग्रुप आहे असाइल. छान. असाइल अल्काइल नाही असाइल. असाइल असाइल काळे. असाइल म्हणजे काय असाइल म्हणजे COCH3. असाइल म्हणजे काय COCH3. हा ग्रुप ॲड करूत आपण. कुठे कुठे करतो एक आर्थोला आणि एक प्याराला. आर्थोला एक आणि एक कुठे प्याराला. हा काय असेल हा OCH3 जशाला तसं. OCH3 कोणाचा ॲनिसोलचा. ॲनिसोलचा OCH3 इकडं पण आणि इकडं पण जशाला तसं. ॲडिशन ऑफ कोणता ग्रुप COCH3. 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 ॲडिशन ऑफ COCH3. इथला काय निघून जातो मग हायड्रोजन कोणासोबत जातो क्लोरीन सोबत. अजून एक प्रोडक्ट भेटतो एक आर्थो आणि एक प्यारा.
इथं OCH3 वरचा जशाला तसं, आणि इकडे काय C डबल बॉन्ड OCH3, C डबल बॉन्ड OCH3, ॲडिशन ऑफ COCH3, ॲडिशन ऑफ कोणता ग्रुप COCH3, काय म्हणावं याला, इट इज कॉल्ड एज ॲसिटोफिनोन 2-मिथॉक्सी 1,2 म्हणून याला काय म्हणावं 2-मिथॉक्सी ॲसिटोफिनोन, याला काय म्हणतात, याचं नाव ॲसिटोफिनोन 2-मिथॉक्सी सोडून देऊन याला काय म्हणायचं ॲसिटोफिनोन, याला काय म्हणायचं आता 4-मिथॉक्सी 1, 2, 3, 4, इट इज कॉल्ड एज 4-मिथॉक्सी, नंतर काय म्हणावं ॲसिटोफिनोन 2-मिथॉक्सी ॲसिटोफिनोन आणि काय 4-मिथॉक्सी ॲसिटोफिनोन. तर 2-मिथॉक्सी कसा भेटतो मायनर, हा प्रोडक्ट भेटतो मायनर, प्यारावाला, लक्षात ठेवा केव्हाही प्यारावाला मेजर भेटतो, प्यारावाला मेजर प्रोडक्ट. तर ही झाली रिॲक्शन असायलेशन. फ्रेडल क्राफ्टचे 2 रिॲक्शन, पहिली आपण अल्कायलेशन, बरोबर, पहिली कोणती पाहिली अल्कायलेशन. अल्कायलेशन म्हणजे कोणता ग्रुप टाकतो CH3, आणि असायलेशन म्हणजे कोणता ग्रुप टाकतो आपण COCH3 है ना, असायलेशन म्हणजे COCH3, अल्कायलेशन म्हणजे काय CH3. ओके, तर ही कळाली रिॲक्शन, समजली का, हां मेसेज करा, रेग्युलर राहा रे, प्रेझेंट राहा रेग्युलर. हां सिलेबस लई सिलेबस आहे, 5वा धडा आहे, अजून खूप सिलेबस आहे, त्यामुळे रेग्युलर राहा, गांभीर्य घ्या, सिरियस. घरी बसून कसं बी काय करायले तुम्हाला काय माहीत आम्ही इथून काय बघायले, तर असं नाही, सिरियस घ्या. हां स्वतःवर सोडलो म्हणजे याचा अर्थ असा नाही की जे काही करणार तुम्ही तुमचाच नुकसान किंवा फायदा होणार त्याच्यात. हां जर सिरियस घेईल तुमचा फायदा होईल, जर सिरियस नाही घेईल तुमचा नुकसान होईल. हां हे माहीत आहे सर्व तुम्हाला, काही सांगायची गरज नाही, तरी मी आठवण करून द्यायलो. नंतर सिरियस घेऊन नसते काही, आत्तापासून सिरियस घ्या, गांभीर्य घ्या. हां छान, ओके. हां सांगायची गरज आहे कुणाला तुम्हाला, विनायक. चला समजली ही रिॲक्शन, फ्रेडल क्राफ्ट रिॲक्शन समजली का. हा धडा संपणार आहे आज आपण, उद्या विल स्टार्ट द न्यू टॉपिक. याला काय म्हटलं, फ्रेडल क्राफ्ट अल्कायलेशन आणि असायलेशन, दोन्ही रिॲक्शन झाले. फ्रेडल क्राफ्ट कोणते झाले दोन्ही, शिंदे, अल्कायलेशन, आणि दुसरी कोणती झाली असायलेशन, अल्कायलेशन, आणि दुसरी कोणती अल्कायलेशन. ठीक आहे, आता आपण पाहूत नेक्स्ट रिॲक्शन. इथरची लास्ट रिॲक्शन आहे, धडा संपते मग युजेस आहे अजून. इथरचे लास्ट नाही, संपले रिॲक्शन. नायट्रेशन, नायट्रेशन, हॅलोजेनेशन, ब्रोमिनेशन, फ्रेडल क्राफ्ट रिॲक्शन, इतरचे रिॲक्शन संपले. युजेस पाहत आता, युजेस ऑफ तिघाचे पण, अल्कोहोलचे, फिनॉलचे आणि कोणाचे इथर्सचे. तर लास्ट पॉईंट आहे युजेस ऑफ अल्कोहोल, फिनॉल अँड इथर्स. युजेसला सोपं समजू नका, 2 मार्काला येते युजेस, 2 मार्काला येतात. राईट, ग्रुपिंग काढणे, बोर्डाला स्कोरिंग करणे, हे पण महत्त्वाचं आहे. यासोबत नीट आणि जेई सोबत, बरेच जण नीट जेई फॉर्म भरायले, इकडे ग्रुपिंग नाही निघायली, असं होऊ नये. हां नीट जेईचे फॉर्म बी भरायचे, ग्रुपिंग बी काढायची, सगळा अभ्यास करावा लागतो. तर 2 मार्काला येतो युजेस. किती मार्काला, 2 मार्काला. पाहूत आता पहिला कोणता पाहूत, अल्कोहोल. पहा इकडे लक्ष द्या, पहिला कोणाचा पाहूत, अल्कोहोलचे युजेस. अल्कोहोल, यामध्ये मिथाइल अल्कोहोल पहिला कोणता पाहूत, मिथाइल अल्कोहोल. ओके, मिथाइल अल्कोहोल इज यूज्ड ॲज सॉल्वंट इन पेंट अँड वार्निश. मिथाइल अल्कोहोल इज यूज्ड ॲज काय यूज आहे, सॉल्वंट.
युज्ड ॲज सॉल्वंट इन पेंट अँड वार्निश. पेंट अँड काय वार्निश. पेंट रंग लावणे आणि वार्निश लावणे त्याला काय म्हणतात. मिथाईल अल्कोहोल वापरतो त्याचा. मिथाईल अल्कोहोलचा वापर युजेस. वार्निश. मिथाईल अल्कोहोल इज युज्ड ॲज सॉल्वंट. पेंट रंग आणि वार्निश पोळ्याला लावतात बैलाला त्याला काय म्हणतो आपण वार्निश. दॅट इज कॉल्ड ॲज वार्निश. वार्निश असते माहिती आहे ना तुम्हाला. हां दुसरा त्याच्यात मिथाईल अल्कोहोल असतं बघा. दैनंदिन व्यवहारात किती जवळून जाते आपल्या मिथाईल अल्कोहोल. धडा संपून बी कळत नाही आपल्याला असं असते. धडा आपल्या दैनंदिन व्यवहारात खूप महत्त्वाचा धडा आहे हा. इथाईल अल्कोहोल दुसरा आहे इथाईल अल्कोहोल. इथाईल अल्कोहोलचा वापर होतो परत. इट इज युज्ड ॲज अँटी फ्रीजिंग एजंट. अँटी फ्रीज एजंट. अँटी फ्रीज म्हणजे गोठणे. अँटी फ्रीज एजंट. अँटी फ्रीजच्या म्हणजे विरुद्ध. अँटी फ्रीज. फ्रीज म्हणजे गोठणे. अँटी फ्रीजिंग एजंट म्हणजे फ्रीजिंगच्या विरुद्ध. अँटी फ्रीजिंग एजंट फॉर ऑटोमोबाईल्स. फॉर ऑटोमोबाईल. ऑटोमोबाईलमध्ये इंजिन जे असतात ऑटोमोबाईलचे इंजिन गाडीचे इंजिन अँटी फ्रीज करते त्याला. काय करते अँटी फ्रीज. कोण इथाईल अल्कोहोल. म्हणजे थंडीच्या दिवसात इंजन चालू होत नाही गाडीचं मग ते इंजन चालू करण्यासाठी अँटी फ्रीज टाकावं लागते सॉल्वंट. तर अँटी फ्रीज सॉल्वंट कोण टाकतात इथाईल अल्कोहोल इज युज्ड ॲज. दोन लक्षात ठेवा युज्ड ॲज अँटी फ्रीज एजंट. अँटी फ्रीज एजंट. तिसरा बी यूज आहे याचा आणखीन. इट इज युज्ड ॲज सॉल्वंट म्हणून